गाईज नुसतं साड्या 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 बघतायत, ह्या मला वैताग आला आता. ही सेम साडी यांनी नेसलेली आहे आणि माझी मम्मा पण आता तीच साडी बघते. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. सो आजचा व्लॉग स्पेशल असणार आहे बिकॉज आज 3 ॲक्ट्रेसला मी भेटणार आहे. त्या आता आतमध्ये आणि मी खूप इथपर्यंत येण्यासाठी खूप जास्त मेहनत घेतलेली आहे. काय लोकेशन आहे मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगते. आता हे ॲक्ट्रेस कोण आहेत हे तुम्हाला आता बघायला मिळेल इथे बोर्डवर मागे. तुम्हाला मी दाखवते. थ्रेड अँड ठुमका बाय तस्वी, म्हणजेच पहिल्या क्रमांकावर इथे आहे सुरुची अडारकर मॅम आणि इथे ऐश्वर्या नारकरजी आणि इथे माझी सगळ्यात फेवरेट म्हणजे मनवा, जिचं नाव आहे तितिक्षा तावडे दिदी. त्या तिघीजणी इथे आहेत आणि ह्यांचं ब्रँड आहे हे तस्वी म्हणून. हे लोक अरेंज करतात आणि आता आतमध्ये आम्ही शॉपिंग करायला जाणार आहोत. माझी मम्मा आणि दीदी घरातून खूप लवकर निघाल्यात बट त्यांना अजून तरी लोकेशन सापडलेलं नाही आणि मी कॉलेजमधून येऊन लोकेशनवर छान व्यवस्थितपणे पोचलेली आहे. सो आपण आतमध्ये जाऊन बघूयात की काय काय मस्त मस्त बघायला मिळते. किती छान प्रकारच्या व्हरायटीजच्या साड्या वगैरे आहेत. हे सगळं आतमध्ये जाऊन बघूयात. आणि लोकेशन काय माहिती आहे का, दादर स्टेशनहून तुम्ही आधी शिवाजी पार्क हे तिकडलं मेन लँडमार्क आहे आणि शिवाजी पार्कहून तुम्ही जर कुठे पण विचारलं की स्काउट बँक्वेट हॉल कुठे, तर तुम्हाला लगेच मिळून जाईल. आज लास्ट डेट होती 14 डिसेंबर 2025 लास्ट डेट आहे एक्झिबिशनची. आता मी ह्या हॉलच्या बाहेरच आहे. आता आतमध्ये एंट्री करून मी मस्त शॉपिंग करणार आहे. चला बघूयात. मग माझ्या मम्माची आणि दीदीची वेट करते मी. तोपर्यंत स्टे ट्यून गाईज, व्हिडिओमध्ये पूर्ण राहा. हे बघा अशा प्रकारचं काहीतरी ते बोर्ड्स लावलेत. शॉपिंग फेस्टा एक्झिबिशन, कंप्लीट फॅमिली अँड शॉपिंग एक्झिबिशन, विजिट टुडे अँड पिक द बेस्ट. सो गाईज जर लोकेशन आलात तुम्ही, हे बघा आले हे लोक. ह्यांच्या आधी मी पोचले कॉलेजहून येऊन आणि हे लोक आत्ता एवढं लेट आलेत. सो हे अशा प्रकारचं काहीतरी आहे. महाराष्ट्र राज्य भारत स्काउट अँड गाईड्सच आहे ना. हां, इथे हे लोकेशन आहे. पण आज लास्ट दिवस आहे आणि व्हिडिओ मला वाटते उद्या येईल किंवा आज रात्री येईल. सो तुमचा बॅड लक आहे गाईज. सो अशा प्रकारे आमची भेट झालेली आहे. आता आम्ही जातो आणि भेटतो तितिक्षाला. चला आपण आतमध्ये एंट्री करूया. आणि सगळ्यात पहिले तर इथे छान अशी ज्वेलरी आहे, तुम्हाला मी दाखवते. अशा प्रकारचं काहीतरी ज्वेलरी आहे आणि इथे माझी मम्मा शॉपिंग करायला सुरुवात केलेली आहे. छान असे नाजूक पॅटर्न्स आहेत, तुम्ही बघू शकता इथे. सो गाईज आम्ही पोचलेलो आहोत आणि बघा आम्हाला दिसल्यात त्या तिघीजणी. चला आपण भेटूयात त्यांना. हे बघा फ्रंटला सुरुची मॅम आहे, त्याच्या मागे ऐश्वर्या मॅम आहे आणि त्याच्या मागे तितिक्षा मॅम आहेत. फायनली आम्ही पोचलेलो आहोत त्यांच्या एक्झिबिशनला आणि ते आता सेल करतायत छानपैकी. तर खूप एक्साइटेड आहे त्यांना भेटायला गाईज. सो गाईज अशा प्रकारचं काहीतरी हे एक्झिबिशन आहे मस्तपैकी. इथे मसाले वगैरे आहेत आणि जसं की म्हणाले मी खास करून तस्वीसाठी आलेत. हे बघा थ्रेड अँड ठुमका. ऐश्वर्या मॅम दिसते का तुम्हाला इथे? त्याच्याच एक्झॅक्ट बाजूला तितिक्षा मॅम पण आहेत बट त्या आता जेवत आहेत. सो मी थोड्या वेळाने त्यांचा शूट घेईन, फोटो सेशन पण त्यांच्यासोबत करणार आहे. सुरुची मॅम दिसल्या का तुम्हाला? आणि बाजूला ऐश्वर्या मॅम आहेत. फायनली तितिक्षा मॅम फ्री झालेल्या आहेत. आता आपण व्हिडिओ शूट करूया त्यांच्यासोबत आणि बघूयात त्यांना. म्हणजे तुम्हाला गुजबम्स झालेत लिटरली अंगाला, माहिती आहे का? चला आपण बघूयात आणि बोलूयात त्यांच्याशी थोडंसं. सो गाईज नुकतंच थ्रेड अँड ठुमकामध्ये आम्ही जाऊन आलो आहे. आता थोड्या वेळाने परत येऊ आम्ही इथे शॉपिंग करायला. त्याचसोबत आम्ही इथे बघतो आहे काय काय अजून प्रकारचे साड्याज वगैरे आहेत. बघा किती सुंदर आहे. आणि ह्या एक मॅम आहेत ज्यांच्याकडे छान अशा देवींच्या साड्या आहेत.
मला कसं वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा. खूप सुंदर असं डिझाईन केलेलं आहे आणि कलर तर बघा किती अप्रतिम दिसतो आहे. अशा प्रकारचे त्यांच्याकडे सर्व काही गोष्टी आहेत, खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये मिळतील. इथे दीदी चेक करते काय घेऊ शकते मी आणि काय नाही. इथे अशा प्रकारचे मुखवटे वगैरे आहेत देवींचे, खूप सुंदर असे दिसत आहेत. आणि तुम्ही बघू शकतात किती सुंदर असं एक्झिबिशन अरेंज केलेलं आहे आमच्यासाठी, आम्हा सर्वांसाठी, सर्वसामान्यांसाठी. ड्रेसचे कलेक्शन आहे, ज्वेलरी म्हणा, खाण्यापिण्यापासून ते सगळ्या गोष्टी म्हणजे कपड्यांपासून ते ज्वेलरीपर्यंतच्या गोष्टी इथे आहेत. तर पण आज लास्ट दिवस होता, 14 डिसेंबर 2025 हा लास्ट दिवस आहे आणि मी लास्ट दिवशी आलेले आहे इथे. तुम्ही बघू शकतात. हो आले. इथे छान असे नाजूक झुमकाज, नाजूक छान असे गळ्यातले वगैरे आहेत आणि ब्रेसलेट्स वगैरे आहेत. ह्या मॅम इथे देत आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर डिझाईन्स आहेत. सो गाईज, रिंग्समध्ये पण खूप साऱ्या व्हरायटीज आहेत, खूप सारे चॉईसेस आहेत. पण तुम्ही पुढच्या वर्षी नक्की इथे शॉपिंग करायला येऊ शकतात. आज लास्ट दिवस आहे गाईज आणि खूप सुंदर असं डिझाईन्स वगैरे आहेत. तुम्ही बघू शकता इथे डिझाईन्स किती सुंदर आहेत. 250 ते 350पर्यंत तुम्हाला इथे मिळून जाईल. खायच्या पियच्या गोष्टीपासून सगळं इथे अवेलेबल आहे ह्या एक्झिबिशनमध्ये. सो इथे दीदी आणि मम्मा ब्लाऊज बघतायत, मस्त स्लीवलेस पॅटर्नमध्ये आहेत. स्लीवलेसमध्ये आहेत आणि छान वाटत आहेत डिझाईन्स वगैरे, तुम्ही बघू शकतात. हा यांचा कार्ड आहे, तुम्ही बघू शकतात. जर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करायला विसरू नका या नंबरवर. बनारसी साड्या आहेत, क्रश टिश्यूमध्ये आहे. ओके, हां. खूप सुंदर साड्या अशा पण आहेत, जामदानी वगैरे. शिवाय आपल्याकडे पैठणी आहे. पैठणी आहे ही कॉटनमध्ये. हां, कॉटनमध्ये पैठणी. गाईज हे कॉर्न पॉप्स आहेत, मला मिळेल काय प्रसाद? क्रिस्पीज आहेत ते कॉर्न पॉप्स आहेत, हे टेस्ट करून बघते मी. म्हणजे कसं हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे. वाव नाईस, थोडं कुरकुरे टाईप लागत आहेत. हे ज्वारीचे आहे जे चीजमध्ये आहे. हां, हे ज्वारीचे कॉर्न हे ज्वारी पॉप्स. वेफर्सपेक्षा टेस्टी पण आहे आणि हेल्दी पण आहे. रेडी टू इट आहे ब्रेकफास्टसाठी गाईज. जर हवे असतील तर नक्की येऊन व्हिजिट करायचे. पण आज लास्ट दिवस आहे. पुढच्या वर्षी बेटर लक नेक्स्ट टाईम. गाईज किती मी बेसनचा लाडू टेस्ट करून बघते. छान आहे. थोडं साखराच्या टेस्ट छान आहे. हा डिंक आहे, डिंकाचा लाडू आहे. शुगर नाही आहे ना? मग गोडासाठी काय केलं आहे? ओके, बघा डिंकाचा लाडू आहे, ह्याच्यात बिलकुल साखर आणि गूळ नाही. खजूर आणि खजूर आणि खारीक पावडरचा वापर केला गोड होण्यासाठी. बघा. सो गाईज, हे ह्यांचं शॉप आहे इथे. ह्यांच्या शॉपमध्ये सगळे मिरचीचे प्रकार आहेत आणि असा झणझणीत स्मेल आहे. टेस्टला तर किती झणझणीत असेल. इथे माझी मम्मा मिरची पावडर बघते. सो आम्ही इथे काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे. हे घे.
नाचणीची आहे, मिरच्या आहेत, मसाला संपली लाडूमध्ये संपला काय मसाला संपली ना तुमच्या आजोळ आहे. गाईज दीदी इथे बाळांचे कपडे बघते, छोटे छोटे खूप क्यूट असे बाळांचे कपडे आहेत इथे. कारण मला आवडतात बेबीजचे कपडे. हां, हिला बेबीजचे कपडे खूप आवडतात, हिला पाहिजेत आता. मॅचिंग सॉडर, मॅचिंग लंगोट, मॅचिंग मिळेल का? म्हणजे पेंडंटचं प्रिंट आहे, सगळं ही वेबसाईट आहे mycozycolors.com. त्यांचं कार्ड आहे. हां, ह्यांचं कार्ड आहे. जर काय पाहिजे असेल तर या कॉल नंबरवर नक्की कॉल करा. प्युअर कॉटन मसलिन आहे ना सगळं. ओके. प्युअर कॉटन मसलिन आहे. नाईट ड्रेस आणि फ्रॉक्स. ओके ओके ओके. सगळं प्युअर कॉटन मसलिन. प्युअर कॉटन मस्लिनचे कापड आहे. मटेरियल खूप छान आहे. असंच राहतं, प्रिंट फेड नाही होत. आणि जेवढं तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर पद्धतीने हे सगळं आहे. प्युअर मस्लिन कॉटन आहे. बाळांना बिलकुल रॅशेस वगैरे होणार नाही. जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर नक्की यांच्या पेजला व्हिजिट करा. गाईज नुसतं साड्या 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 बघतायत, ह्या मला वैताग आला आता. ही सेम साडी यांनी नेसलेली आहे आणि माझी मम्मा पण आता तीच साडी बघते. सो गाईज इथे मम्मा मंगळसूत्र ट्राय करते. कसं वाटतंय मंगळसूत्र नक्की सांगा कॉमेंटमध्ये. हां गाईज हनी टेस्ट करून बघते मी. थँक्यू. प्युअर वाटतं एकदम. काही कमी नाही ना. अरे मांबरा बदामचं तेल आहे. तू केसांना लाव, चेहऱ्याला लाव, पिऊ पण शकतो. हे कुठलं आहे? हे जांभळाचं जांभूळ. आधी कुठलं होतं? सिद्र बेरीच. आधी सिद्र होतं, आता हे जांभूळचं आहे. आधी दिलेलं त्याच्यात प्रत्येकाची टेस्ट आहे. दोन्ही चांगले आहेत, पण ज्याला जे आवडेल ते. मस्त आहे मस्त आहे. आणि थोडंसं स्वीट कांद्याचं ते फ्लेक्सी डायरेक्ट पिऊ शकतो. ह्याच्यामध्ये ते आधी दिलेलं छोटं पॅक आहे का? तिथे 400 रुपीजला 300 ग्राम्स आणि हे हाफ के जी 600. 1400 रुपये किलो, 1200 रुपये. मध कधी खराब होत नाही, किती वर्ष चांगलं वाटतं. त्याचं हे गाईज आम्ही हॉट बॅग घेतले, चार्जवाली हॉट बॅग. आणि इथे फेस मास्क पण आहे. ॲलोवेराचा गर आहे ह्याच्यामध्ये. हा आय मास्क आहे आणि हा फेस मास्क आहे. हे अंकल बोलले जर तुम्ही फेस मास्क घेतला तर आम्ही आय मास्क पण तुम्हाला फ्रीमध्ये देऊया. आणि हे हॉट बॅग घेतली आम्ही. दाखव. हॉट बॅग घेतली आम्ही. वॉटर बॅग इलेक्ट्रिकल आहे. आणि लहान आहे 70 रुपये. हे घर स्वामींचं आहे. आम्ही स्वामींच्या घरात राहतो. फुल लॅमिनेशन केलेलं आहे ना. मस्त वाटतं ना मम्मी. घेऊयात आपण ते. इझिली क्लीन करणार. हे 200 किलो आहे, ते मी क्लीन करायचे. हे आहे बार्बेक्यू. खूप छान हे साईडचे मी कॉर्नर्स तुम्हाला वगैरे काही साफ करायचे. मज्जा दाखवते. मी ऑन केलं आणि इथे पॉवर प्रेस बटन आहे. हे ऑन केल्यावर ह्याच्यातून काहीतरी निघतं, जेणेकरून जी आग आहे आपण हे यूज करू शकतो कधी पण.
सिलिकॉनचे बघ, हाताला त्रास होत नाही, फाटत नाही, कवर असतं. किती सुंदर आहे. मॅचस्टिकची गरज नाही पडणार तुम्हाला. आणि आम्ही हे परचेस केलं आहे आता मस्तपैकी असं छान. मॅचस्टिकची नाही, अगरबत्ती पेटवू शकता, काही पेटवू शकता तुम्ही याने. आणि हे पोर्टेबल आहे, ते कॅरी करू शकता तुम्ही घेऊन. चार्जिंगचं याला एक हे दिले अशा प्रकारे आहे हे, ते तुम्ही घेऊ शकता. भारी आहे हे. साफ करा, सोफा साफ करा, पडदे साफ करा, बारीक सुरीक कचरा पूर्ण खेचला जातो. अगदी इझिली गाईज व्हॅक्यूम मशीन. चार्जेबल आहे. चार्ज करा डायरेक्टली कसं वापरा. दिलं ते हे 1000 रुपयाला, 1000 रुपीजचा. हे तुम्हाला बाहेर 1800ला आहे. यात तुम्हाला फ्लोअर पण आहे. कचरा उडवायचा असेल पाठी फ्लोअर आहे. धूळ माती उडवायला फ्लोअर असते. त्याच पाठी कचरा काही साफ करा. सो गाईज मस्तपैकी आम्ही शॉपिंग केलेली आहे. खूप मेहनतीनंतर तिकडे पोचलेलो आहोत त्या हॉलमध्ये एक्झिबिशनच्या. खूप सुंदर सुंदर अशा व्हेरायटीज होत्या, बट खूप जास्त कॉस्टली होत्या. आम्ही काही काही घेतल्या आणि काही काय नाही. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय.